नमस्कार. आजच्या या सखोल चर्चेत तुमचं स्वागत आहे. आज आपण बौद्ध धम्मातला एक खूप महत्वाचा दिवस म्हणजे माघ पौर्णिमा यावर बोलणार आहोत. आणि गंमत अशी आहे की हा दिवस एकाच वेळी सुरुवात आणि शेवट या दोन्हींचं प्रतीक आहे. बरोबर. म्हणजे एकाच दिवशी दोन टोकाच्या घटना घडल्या, ज्या वरवर पाहिल्या तर एकमेकांच्या अगदी विरुद्ध वाटू शकतात. अगदी. आपल्या स्रोतांनुसार या दिवशी एका बाजूला तथागत बुद्धांनी आपल्या संघासाठी म्हणजे का संस्थेसाठी एक मजबूत अशी काय म्हणू एक ऑपरेटिंग सिस्टम तयार केली. हो, एक आचारसंहिता दिली. आणि त्याच दिवशी दुसरीकडे त्यांनी स्वतःच्या महापरिनिर्वाणाची म्हणजे देह ठेवण्याची घोषणा केली. हो, हे ऐकायला थोडं विचित्र वाटतं की नाही? जसं की एका कंपनीच्या संस्थापकाने आधी कंपनीसाठी एक भक्कम योजना जाहीर करावी आणि त्याच पत्रकार परिषदेत आपल्या राजीनाम्याची घोषणा करावी. अगदी. खूपच छान उदाहरण आहे हे. आणि याच विरोधाभासात मला वाटतं या दिवसाचं खरं महत्त्व आणि बुद्धांची दूरदृष्टी दडलेली आहे. म्हणजे एका बाजूला निर्मिती तर दुसऱ्या बाजूला विसर्जन. बरोबर. आणि या दोन्ही गोष्टी एकाच दिवशी घडल्या हेच या दिवसाला खूप विलक्षण बनवतं. चला तर मग या गुंतागुंतीच्या दिवसाची एक एक बाजू उलगडून बघूया. सुरुवात करूया त्या अविश्वसनीय घटनेपासून जी राजगीरमधल्या वेणुवन विहारात घडली. हो. म्हणजे कल्पना करा की कोणतीही पूर्वसूचना नाहीये, निमंत्रण नाहीये, काही व्हॉट्सअप ग्रुप नाही, काहीच नाही. आणि तरीही तब्बल 1250 भिक्खू एकाच ठिकाणी एकाच वेळी एकत्र येतात. ही गोष्टच मुळात अविश्वसनीय वाटते. आणि हेही लक्षात घ्यायला हवं की हे काही सामान्य भिक्खू नव्हते, ते सर्व अरहंत होते. अरहंत? हो. अरहंत म्हणजे अशी व्यक्ती जिने ज्ञानाची सर्वोच्च पातळी गाठलेली आहे, ज्यांचे सर्व विकार सर्व आसक्ती संपलेली आहे. थोडक्यात हे सर्वजण स्वतःच ज्ञानी होते, स्वयंप्रकाशित होते. एक मिनिट, इथे मला एक प्रश्न पडतो. जर हे सर्व भिक्खू आधीच ज्ञानी होते, अरहंत होते, तर मग त्यांना पुन्हा एकत्र करून उपदेश देण्याची गरज काय होती? खूप महत्वाचा मुद्दा आहे हा. म्हणजे हा उपदेश त्यांच्यासाठी होता की त्यांच्या मार्फत इतरांसाठी होता? याचं उत्तर ना त्या एकत्र येण्याच्या पद्धतीतच दडलेलं आहे. त्यांचं निमंत्रणाशिवाय एकत्र येणं ही एक प्रतिकात्मक घटना होती. अच्छा. ती दाखवत होती की या सर्व ज्ञानी व्यक्तींमध्ये एक आंतरिक, एक आध्यात्मिक जोडणी आहे. त्यांच्यात विचारांची एकवाक्यता आहे. ओके. ही घटना म्हणजे संघाच्या परिपक्वतेची एक प्रकारे जाहीर घोषणा होती. बुद्ध हे दाखवून देत होते की हा संघ आता तयार झालाय. ही व्यक्तींची गर्दी नाही, तर समान ध्येयाने प्रेरित झालेली एक संघटित शक्ती आहे. वा. म्हणजे ही एक प्रकारची स्ट्रेंथ परेड होती जी जगाला दाखवत होती की धम्माचा पाळा किती मजबूत आहे. अगदी. पण मग काही जण याकडे एक चमत्कार म्हणून पाहतात. या घटनेचं काही व्यावहारिक स्पष्टीकरण आपल्या स्रोतांमध्ये मिळतं का, की ही पूर्णपणे एक आध्यात्मिक घटनाच मानायची? आपले स्रोत याला प्रामुख्याने आध्यात्मिक घटना म्हणूनच बघतात. याला चातुरांग संनिपात असंही म्हणतात. चातुरंग संनिपात? हो, म्हणजे 4 गोष्टींचा योग. 1, तो माघ पौर्णिमेचा दिवस होता. 2, 1250 भिक्खूंनी निमंत्रणाशिवाय एकत्र आले. बरोबर. 3, ते सर्व अरहंत होते. आणि 4, त्या सर्वांना बुद्धांनीच प्रव्रज्य दिली होती. ह्या 4 गोष्टी एकत्र आल्याने त्या दिवसाचं महत्त्व खूप वाढतं. म्हणजे व्यावहारिक स्पष्टीकरणापेक्षा त्यातून दिलेला संदेश महत्वाचा होता. अगदी. तो संदेशच त्या घटनेचा केंद्रबिंदू होता. आणि काय होता तो संदेश? या महासंमेलनात बुद्धांनी नेमका काय सांगितलं? ह्याच ऐतिहासिक क्षणी बुद्धांनी संघाला एक संक्षिप्त पण अत्यंत प्रभावी शिकवण दिली, जिला ओवाद प्रातिमोक्ष म्हणतात. ओवाद प्रातिमोक्ष? हो, ही 3 ओळींची एक गाथा आहे, पण ती बौद्ध धम्माचा आत्मा मानली जाते. ती पाली भाषेत अशी आहे: सब्ब पापस्य अकरुणम कुशलस्य उपसंपदा सचित्त पर्योदपनम एतम बुद्धाना शासनम. ओके, ऐकायला खूप सुंदर वाटतंय. पण चला हे जरा सोप्या भाषेत समजून घेऊया. याचा नेमका अर्थ काय होतो? याचा अर्थ 3 सोप्या पायऱ्यांमध्ये आहे. पहिली पायरी सब्बप्पास अकर्ण, म्हणजे कोणत्याही प्रकारचं पाप किंवा वाईट कृत्य करू नका. ठीक आहे. यात केवळ शारीरिक हिंसाच नाही, तर खोटं बोलणं, चहाडी करणं, कठोर बोलणं म्हणजे वाचिक पाप, आणि मनात द्वेष, मत्सर, लोभ ठेवणं म्हणजे मानसिक पाप, या सगळ्यांपासून दूर राहण्यास सांगितलं आहे. बापरे. म्हणजे फक्त कृती नाही तर विचार आणि शब्द सुद्धा. हे तर खूप कठीण आहे. आहेच. म्हणूनच दुसरी पायरी येते, कुशलस्य उपसंपदा, म्हणजे कुशल कर्म करा
पुण्य मिळवा. म्हणजे फक्त वाईट गोष्टी न करणं पुरेसं नाही? नाही, तर जाणीवपूर्वक चांगल्या गोष्टी करायला हव्यात. जसं की दानधर्म करणं, दुसऱ्यांना मदत करणं, सर्वांप्रती मैत्री आणि करुणेचा भाव ठेवणं, ही एक प्रकारे सकारात्मक कृती करण्याची शिकवण आहे. ठीक आहे, वाईट करू नका, चांगलं करा. आणि तिसरी पायरी? तिसरी आणि सगळ्यात पायाभूत पायरी आहे सच्चित्त पर्योदपन. म्हणजे आपलं चित्त, आपलं मन शुद्ध ठेवा. मन शुद्ध ठेवा. हो, कारण मन हेच सगळ्या कृतींचं उगमस्थान आहे की नाही. जर मनातच राग, लोभ, मोह, द्वेष असे विकार असतील तर तुमचे शब्द आणि कृती चांगली असू शकत नाही. खरंय. त्यामुळं मनाच्या शुद्धीकरणावर सर्वात जास्त भर दिला आहे. जर मन शुद्ध असेल तर पहिल्या 2 गोष्टी आपोआप घडतात. वाह, म्हणजे ही फक्त काही नैतिक नियमांची यादी नाहीये, नाही, तर हे एका संस्थेसाठी, एका संघासाठी बनवलेलं ऑपरेटिंग सिस्टम म्हणजे OS आहे असं म्हणता येईल का? म्हणजे व्यक्तीवर अवलंबून न राहता तत्वांवर चालणारी एक व्यवस्था. अगदी अचूक शब्द वापरलात. ही संघाची आचारसंहिताच होती. बुद्धांनी व्यक्तिकेंद्रित धर्म न बनवता तत्वकेंद्रित धम्म दिला. अच्छा. त्यांनी सांगितलं की मी महत्वाचा नाही, माझी शिकवण महत्वाची आहे. या ओवात प्रातिमोक्षाने संघाला एक असा पाया दिला जो हजारो वर्ष टिकून राहील, अगदी बुद्धांच्या अनुपस्थितीत सुद्धा. म्हणजे संघाला आत्मनिर्भर बनवण्याची ही पहिली पायरी होती. हो, हे खूपच इंटरेस्टिंग आहे. म्हणजे राजगीरमध्ये संघाच्या भविष्यासाठी एक भक्कम पाया रचला जात होता. पण गंमत म्हणजे त्याच दिवशी शेकडो किलोमीटर दूर वैशालीमध्ये हो, वैशालीमध्ये बुद्ध याच पायाचा कस पाहणारी एक घोषणा करत होते. ही गोष्ट खूपच अनपेक्षित आहे. हो, आणि म्हणूनच या दिवसाचं नाट्य अधिक गडद होतं. एकाच वेळी पायाभरणी आणि कळस दोन्ही गोष्टींची तयारी सुरू होती. राजगीरमध्ये निर्मितीचं संगीत होतं, तर वैशालीतल्या छापाल चैत्यामध्ये शांतपणे विसर्जनाची तयारी सुरू होती. तर वैशालीत नेमकं काय घडलं? वैशालीतल्या चापाल चैत्यामध्ये विश्राम करत असताना तथागत बुद्धांनी त्यांचे प्रमुख शिष्य आनंद यांना जवळ बोलावलं आणि एक अत्यंत गंभीर, धक्कादायक घोषणा केली. काय म्हणाले ते? ते म्हणाले, आनंद, आजपासून बरोबर 3 महिन्यांनी वैशाख पौर्णिमेच्या दिवशी मी महापरिनिर्वाण प्राप्त करेन. अरे देवा! सोप्या भाषेत मी माझा देहत्याग करेन. विचार करा, आनंद आणि इतर शिष्यांवर काय प्रसंग ओढवला असेल, ज्यांच्यासोबत तुम्ही 40-45 वर्ष सावलीसारखे राहिलात. हो, ज्यांना तुम्ही सर्वस्व मानलं, ती व्यक्ती तुम्हाला सांगते की मी फक्त 3 महिन्यात जाणार आहे. हा एक अत्यंत भावनिक क्षण असणार. निश्चितच. स्रोतानुसार आनंद यांना हे ऐकून प्रचंड दुःख झालं आणि त्यांनी बुद्धांना अधिक काळ जगण्याची विनंतीही केली. पण बुद्धांचा निर्णय पक्का होता. पण का? या घोषणेमागे काही मोठा उद्देश होता का? हो, खूप मोठा उद्देश होता. ही घोषणा म्हणजे त्यांच्या शिकवणीचाच एक भाग होता. त्यांच्या शिकवणीचा भाग? तो कसा? बुद्ध नेहमी अनित्यता किंवा अनिच्छा या तत्वावर भर देत असत. अनित्यता म्हणजे नश्वरता. बरोबर. जगातली प्रत्येक गोष्ट नश्वर आहे, बदलणारी आहे. जे काही निर्माण झालं आहे ते एक दिवस नष्ट होणारच आहे. त्यांनी हे केवळ तोंडी नाही शिकवलं, तर ते जगून दाखवलं. अगदी महापरिनिर्वाणाची घोषणा करून ते शिष्यांना एक प्रकारे प्रत्यक्ष धडा देत होते की हे पहा, मी सुद्धा या नियमाला अपवाद नाही. माझा हा देह सुद्धा एक दिवस संपणार आहे. म्हणजे कोणत्याही गोष्टीला, अगदी मला सुद्धा, चिकटून राहू नका. हो, आसक्ती ठेवू नका. पण मग संघाचं काय, हा प्रश्न येतोच. हो, तोच प्रश्न माझ्या मनात आला. ज्या संघाला त्यांनी नुकतीच एक आचारसंहिता दिली होती, त्या संघाला असं वाऱ्यावर सोडून देण्यासारखं नाही का हे? नाही, इथेच त्यांची दूरदृष्टी दिसते. त्यांनी संघाला वाऱ्यावर नाही सोडलं, उलट आत्मनिर्भर बनवलं. आत्मनिर्भर? हो, याच घोषणेसोबत त्यांनी एक दुसरा अत्यंत महत्वाचा संदेश दिला, जो या घोषणे इतकाच किंबहुना त्याहून अधिक महत्वाचा आहे. तो संदेश होता अत्तदीप भव. अत्तदीप भव म्हणजे स्वतःच स्वतःचे दीप व्हा. आपण हे खूप वेळा ऐकतो, पण या विशिष्ट क्षणी त्याचा अर्थ काय होता? या क्षणी त्याचा अर्थ खूप सखोल होता. बुद्ध म्हणत होते, आत्तापर्यंत मी तुमच्या सोबत होतो, तुम्हाला मार्ग दाखवत होतो, पण मी गेल्यानंतर तुम्ही अंधारात चाचपडू नका. माझ्यावर अवलंबून राहू नका. मी तुम्हाला जो धम्म शिकवला आहे, ती शिकवणच तुमचा दिवा बनेल, तुमचा मार्गदर्शक बनेल. तुम्ही स्वतःच स्वतःचे दीप व्हा, स्वतःच स्वतःचा आधार बना. धम्माला शरण जा, दुसऱ्या कोणालाही नाही. वा, म्हणजे त्यांनी शिष्यांना एका गुरूतून काढून एका तत्वज्ञानाशी जोडलं. बरोबर. त्यांनी अनुयायांना सांगितलं की आता तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहायला शिका.
अगदी बरोबर. ही एका पित्याने आपल्या मुलांना आत्मनिर्भर बनवण्यासारखी प्रक्रिया होती. आधी त्यांना जगायचं कसं हे शिकवलं, म्हणजे ओवाद प्रातिमोक्ष. आणि मग सांगितलं की आता या ज्ञानाच्या आधारावर तुम्ही स्वतः जगायला शिका. अत्तदीप भव. परफेक्ट. तर आता आपण या दोन्ही घटनांना एकत्र जोडून पाहूया, कारण मला वाटतं इथेच या दिवसाचं सार आहे. एकाच दिवशी राजगीरमध्ये संघाला एक संविधान दिलं जातंय. हो. आणि त्याच दिवशी वैशालीमध्ये संघाचे प्रमुख आपल्या जाण्याची घोषणा करत आहेत. हे विरोधाभासी वाटत असलं तरी यात एक नियोजन दिसतंय. हो, हे विरोधाभासी नाहीये, तर एकमेकांना पूरक आहे. यात एक अप्रतिम नियोजन आणि दूरदृष्टी आहे. विचार करा, जर बुद्धांनी ओवाद प्रातिमोक्ष देण्याआधीच परिनिर्वाणाची घोषणा केली असती तर काय झालं असतं? कदाचित संघात गोंधळ माजला असता, भीतीचं वातावरण निर्माण झालं असतं. बरोबर. आपल्या नंतर काय या चिंतेने संघ दिशाहीन झाला असता. प्रत्येकाने आपापल्या परीने धम्माचा अर्थ लावला असता. अगदी बरोबर. त्यामुळे बुद्धांनी आधी एक सिस्टम तयार केली, एक अशी तत्वप्रणाली दिली जी व्यक्तिनिरपेक्ष होती. त्यांनी ओवाद प्रतिमोक्ष देऊन संघाला एक मजबूत लिखित आधार दिला. त्यांनी आधी संस्था उभी केली. हो, त्यांनी हे निश्चित केलं की त्यांच्या मागे संघाला चालण्यासाठी एक स्पष्ट मार्गदर्शक तत्व असेल. आणि मग एकदा का ती संस्था मजबूत पायावर उभी राहिली आहे याची खात्री झाल्यावर त्यांनी स्वतःला त्या समीकरणातून बाजूला केलं. अगदी तसंच. त्याने परिनिर्वाणाची घोषणा करून भिक्खूंना त्याच धम्मावर आणि स्वतःच्या विवेकावर अवलंबून राहायला शिकवलं. त्यांनी आधी व्यवस्था निर्माण केली आणि मग त्या व्यवस्थेला स्वतःच्या पायावर उभं राहण्याची संधी दिली. बरोबर. त्यांनी हे सुनिश्चित केलं की बौद्ध धर्म हा गौतम बुद्धांचा पंथ न बनता एक तत्वांवर आधारित जीवनमार्ग बनेल, जो कोणाही एका व्यक्तीवर अवलंबून राहणार नाही. हे खरंच अविश्वसनीय आहे. आपल्या स्रोतांमधल्या तक्त्यामध्ये या दोन्ही घटनांची जी मांडणी केली आहे ती आता अधिक स्पष्ट होतीये. हो. पहिली घटना भिक्खू महासंमेलन. ठिकाण वेणुवन, राजगीर. आणि महत्त्व म्हणजे धम्म प्रचाराची दिशा निश्चित झाली. संघाची आचारसंहिता निश्चित झाली. आणि दुसरी घटना परिनिर्वाण घोषणा. ठिकाण चापलचेत्य, वैशाली. आणि महत्त्व बुद्धांनी देहत्याग करण्याचा संकल्प केला आणि अनित्यता व आत्मनिर्भरतेचा संदेश दिला. आणि या दोन्ही घटनांना जोडणारा दुवा होता ओवाद प्रातिमोक्ष. या शिकवणीमुळेच संघाला बुद्धानंतरही एकसंध राहण्याची आणि वाढण्याची शक्ती मिळाली. विसर्जनाच्या घोषणेचा दिवस बनतो. ती एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. म्हणजेच माघ पौर्णिमा आपल्याला शिकवते की कोणतीही चांगली गोष्ट टिकवण्यासाठी केवळ एका कॅरिझमॅटिक नेत्याची नाही, तर एका मजबूत तत्वप्रणालीची गरज असते. अगदी. आणि त्याच वेळी ती आपल्याला हेही शिकवते की जीवन क्षणभंगूर आहे. त्यामुळे मिळालेल्या वेळेत आपण स्वतःच्या आणि इतरांच्या कल्याणासाठी काय करतो हे महत्वाचं आहे. बरोबर. बुद्धांनी आधी कसं वागावं हे शिकवलं आणि मग सांगितलं की आता या शिकवणीच्या प्रकाशात स्वतःचा मार्ग शोधा. ही एक परिपूर्ण शिकवण आहे. आधी ज्ञान देणे आणि मग त्या ज्ञानाच्या आधारे स्वतंत्र बनवणे. यातच खरं सशक्तीकरण आहे. हो. तर आज आपण पाहिलं की माघ पौर्णिमा हा बौद्ध धम्मासाठी किती साधा सरळ दिवस नाहीये. यात खूप सारे पदर आहेत. या दिवशी केवळ एक नाही तर दोन मोठ्या घटना घडल्या. हो. बुद्धांनी त्यांना ओवाद प्रातिमोक्ष दिला, जो बौद्ध आचरणाचा मूलाधार आहे, संघाचं संविधान आहे. बरोबर. आणि दुसरीकडे वैशालीमध्ये बुद्धांनी त्यांच्या महापरिनिर्वाणाची घोषणा करून अनित्यता आणि अत्तदीपभव, स्वतःचा प्रकाश स्वतः बना, हा अत्यंत शक्तिशाली संदेश दिला. आपले स्रोत सांगतात की बुद्धांनी अत्तदीपभव म्हणजेच स्वतःचा प्रकाश स्वतः व्हा असा उपदेश दिला. यातून एक विचार मनात येतो की आजच्या या माहितीच्या महापुरात, जिथे आपल्याला प्रत्येक क्षणी बाहेरून सल्ला, मार्गदर्शन, ओपिनियन्स आणि इन्फ्लुएन्सचा मारा सहन करावा लागतो, अगदी तिथे ओवाद प्रतिमोक्षमध्ये सांगितलेल्या म्हणजे पाप न करणे, पुण्य करणे, मन शुद्ध ठेवणे या मूलभूत शाश्वत तत्वांच्या आधारावर स्वतःचा आंतरिक प्रकाश शोधणे आणि त्यावर विश्वास ठेवणे याचा नेमका अर्थ काय असू शकतो?